नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मुकेश कुमार रूपलाल रहांगडाले, विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया। आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग 1 मधील घटक 10 वस्त्र याविषयी माहिती बघणार आहोत। करून पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे एक कृती करायची आहे। खालील कृती करा व वहीत नोंदवा। एक कापड घ्या, ते भिंगाखाली पहा, तुम्हाला काय दिसते? धान्याचे पोते निरखून बघा, ते कशा प्रकारे बनलेले आहेत। शिंप्याकडे जा, कपडे शिवताना शिंपी कापड कापतो, त्यावेळेस कापलेले पण त्यांना नको असलेले कापड घ्या, त्यांच्या कडेला तुम्हाला काय दिसते ते पहा। विद्यार्थ्यांनो, ह्या तिन्ही कृती केल्यानंतर तुम्हाला आढळेल की तुम्हाला छोटे छोटे लहान लहान धागे किंवा धाग्याचे तुकडे दिसतील। तुमच्या असे लक्षात येईल की धागे एकमेकात गुंफून कापड किंवा वस्त्र तयार होतो। धागा एकमेकात गुंफणे म्हणजेच विणणे। लांब धागे विणून कापड तयार करतात। लांब धागा कुठून मिळतो? तर आपण धागा कुठून मिळतो यासाठी एक कृती करून बघूया। घरातील कापूस घ्या, तो जेवढा लांब करता येईल तेवढा करा। तळहातावर घेऊन तो एकाच बाजूला मळा। काय होते ते नोंदवा। तुमच्या असे लक्षात येईल की कापसाची लांब वात तयार होते। पूर्वी कापसापासून सूत तयार करण्यासाठी चरखा वापरत असत। आता हीच प्रक्रिया यंत्रावर केली जाते। कापसाच्या धाग्यापासून कापड तयार होतो। म्हणजेच कापड हा अनेक धाग्यांपासून विणलेला आहे आणि धागा कापूसपासून तयार करण्यात येतो। कापसाशिवाय इतर कशापासून कापड तयार करता येत असेल माहीत आहे का तुम्हाला? रेशीम आहे, नायलॉन आहे, रेयॉन आहे। करून पहा। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे कृती करायची आहे। कापड दुकानदाराला भेट द्या आणि दुकानदाराशी पुढील प्रश्नांच्या आधारे चर्चा करा आणि वहीत नोंदवा। तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते हे आहेत: दुकानात कोणकोणत्या प्रकारचे कापड आहे? आता बघा, साडी असेल, लुगडं असेल, धोतर असेल, पॅन्ट पीस असेल, शर्ट पीस असेल, रेडीमेड्स असतील, या सर्वांविषयी तुम्ही माहिती जाणून घ्या। या कापडांना विशिष्ट नावे आहेत काय? मी आता सांगितलं तुम्हाला। याच्या व्यतिरिक्त भरपूर नावे असतात किंवा कापडाचे ब्रँड असतात। एक कापड कोणत्या विशिष्ट गुणवैशिष्ट्यांनी आहे त्यानुसार त्याची नावे असतात, ते विचारा। हे कापड कशापासून तयार होते याची माहिती तुम्हाला गोळा करायची आहे। याचा मूळ स्रोत काय हे माहीत करून घ्यायचे आहे। हे कापड कोणत्या प्रदेशातून आले हे माहीत करायचे आहे। ह्या सर्व माहिती तुम्हाला वहीत नोंद करून ठेवायची आहे। जरा डोके चालवा। नायलॉन व रेयॉन हे डांबराच्या पदार्थापासून बनते, पण मग डांबराचा मूळ स्रोत कोणता आहे? तर डांबर हा पेट्रोलियम पदार्थापासून जो सर्वात शेवटी शिल्लक असतो तो डांबर। डांबरचा मूळ स्रोत आहे पेट्रोलियम। आता बघा, इथे हे कापूस आहे आणि कापसापासून हा सदरा आणि ही फ्रॉक। मेंढीच्या केशापासून, त्याला लोकर म्हणतात, उनी वस्त्र जे थंडीच्या दिवसात आपण घालतो ते उबदार वस्त्र मेंढीच्या लोकरपासून। तसेच नायलॉन आणि रेयॉनपासून आपण घरी जे चटई वापरतो ते तयार करत असतात। माहीत आहे का तुम्हाला कापड 2 प्रकारे विणता येते? एक म्हणजे सुईच्या साहाय्याने घराघरात तोरण, स्वेटर, कानटोपी इत्यादी वस्तू बनवल्या जातात। कापड विणण्यासाठी हातमागाचा किंवा यंत्रमागाचा उपयोग करतात। करून पहा। छोट्या बादलीत स्वच्छ पाणी घ्या। छोट्या बादलीत तुम्ही दिवसभर वापरलेले कपडे त्यात भिजत घाला। तासाभराने हे कपडे बादलीतून बाहेर काढा। बाहेर काढते वेळी ते बादलीतच घट्ट पिळून घ्या। आता बादलीतील पाण्याचे निरीक्षण करा। बादलीतले पाणी स्वच्छ राहिले की त्यामध्ये काही बदल जाणवला तर ते अस्वच्छ झाले। बघा, तुमच्या असे लक्षात येईल आपण कापड वापरतो त्यावेळेस ते अस्वच्छ होतात। सांगा पाहू, कपडे अस्वच्छ होण्याची कोणकोणती कारणे तुम्ही सांगू शकाल? त्या कारणांची तुम्हाला यादी तयार करायची आहे। यादीवरून तुम्हाला स्पष्ट होईल की आपले कपडे अनेक कारणांमुळे खराब होतात। जसं बाहेर खेळणे, मेहनतीची कामे करणे, धुळीत खेळणे, अनेक कारणांमुळे
कापड अस्वच्छ होतात. स्वच्छ कपडे घालणे ही चांगली सवय आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी, नीटनेटके राहण्यासाठी नेहमीच स्वच्छ कपड्यांचा वापर करावा. करून पहा. आपल्या घरात कशाने कपडे धुतात ते तुम्हाला लिहायचं आहे. धुलाई केंद्रात कपडे धुताना काय वापरतात याची माहिती तुम्हाला गोळा करायची आहे. किराणा मालाच्या दुकानात कोणकोणत्या प्रकारचे धुण्याचे साबण असतात त्याची पण यादी तुम्हाला प्रत्यक्ष दुकानदाराला भेट घेऊन करायची आहे. वरील प्रश्नांची उत्तरे शोधून त्याची यादी करा. तुम्हाला लक्षात येईल की कपडे धुण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरले जातात. उदाहरण: साबण, डिटर्जंट पावडर, लिक्विड सोप इत्यादी. वरील वस्तू नसतील तर कपडे धुण्यासाठी काय वापरता येईल आपण बघूया. किराणा दुकानातून रिठे आणा, ते कोमट पाण्यात भिजवा, ते पाणी ढवळा, पहा बरं काय होते ते. तुम्हाला असे लक्षात येईल की पाण्यात आता फेस आलेली आहे. कपडे धुण्याचा सोडा कोमट पाण्यात घाला व पाणी ढवळा, काय होते ते बघा. आता या पाण्यात अस्वच्छ कपडे भिजत ठेवा. अर्ध्या तासाने हे कपडे धुवून घ्या. पहा बरं कपडे स्वच्छ झाले का. तर नक्कीच तुमचे कपडे स्वच्छ होतील. म्हणजेच रिठा, सोडा, हिंगणपेट, चुनखडी इत्यादींचा वापर कपडे धुण्यासाठी करता येतो आणि ह्या सर्व नैसर्गिक वस्तू आहेत. सांगा पाहू, तुम्ही पहिलीत असतानाचे कपडे आता वापरता का. तर नाही. आणि का बरं. कारण शरीराने तुमची पाठ झालेली आहे आणि ते कपडे तुम्हाला लहान पडतात. वापरत नसल्यास कोणते कपडे तुम्ही आता वापरता. आता म्हणजे सद्यस्थितीत बाजारातून विकत घेतलेले. पूर्वीचे कपडे आता न वापरण्याचे कारण काय. कारण वय वाढल्यामुळे तुमच्या शरीराचे आकारमान वाढलेले आहे आणि जुने कपडे तुम्हाला आता होत नाही. लहान असताना तुम्हाला अत्यंत आवडलेला एखादा ड्रेस तुम्ही आता का वापरू शकत नाही. पुन्हा तेच कारण आहे. पूर्वीचे कपडे आपण आता वापरत नाही कारण आपल्या शरीराचे आकारमान वाढलेले. तुम्ही वापरत नसलेल्या कपड्यांचे काय होते. तर विशेषतः ग्रामीण भागात जुने कपडे जे आपण वापरत नाही त्यांना स्वच्छ धुवून गोधडी, ज्याला वाकर सुद्धा म्हणतात, ते तयार करण्याचे काम करतात. आई वडील, आजी आजोबा यांच्याशी तुम्ही चर्चा करा या सर्व मुद्द्यांवर आणि जुन्या कपड्यांचे काय होते तुमच्या घरी ते त्यांना विचारा. करून पहा. इथे बघा विविध कपड्यांचे प्रकार, याला आपण पेहराव किंवा वेशभूषा म्हणूया, ते चित्ररूपात तुम्हाला दाखवलेले आहे. याचे नीट निरीक्षण करा. यावरून तुम्हाला कपड्यांची विविधता समजून येईल. तुमच्या परिसरात अथवा परगावी गेल्यावर किंवा कुठेही तुम्ही जेव्हा फिरत असता विविध कपडे परिधान करणारे लोक तुम्हाला दिसतील. त्यांची भेट घ्या, त्या विशिष्ट पेहरावाबद्दल जाणून घ्या आणि हे कपडे का घालतात, हवामानानुसार त्यात कसा बदल होतो, सण उत्सव यावेळी बदल होतो. महाराष्ट्रात सांस्कृतिक व भौगोलिक कारणांमुळे सुद्धा कपड्यांमध्ये विविधता दिसून येते. हवामानाचा विचार केला तर महाराष्ट्रात सुती कपडे प्रामुख्याने वापरले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपण काय शिकलो या पाठातून. तर कापड धाग्यांपासून बनते. हे धागे कापूस, लोकर इत्यादीपासून तयार करतात. कपडे वापरल्यानंतर अस्वच्छ होतात, त्यामुळे ते नेहमी स्वच्छ करूनच घालायला पाहिजे. कपडे धुण्यासाठी साबण किंवा रिठा, हिंगणपेट यासारख्या नैसर्गिक साधनांचाही वापर करतात. जुने कपडे टाकून देत नाही, त्यांचा पुनर्वापर करता येतो. भौगोलिक व सांस्कृतिक कारणांमुळे वस्त्रांमध्ये विविधता दिसून येते. पूर्वी वापरात असलेले पोशाख व आता वापरत असलेले पोशाख यामधील फरक हा जाणवतो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया.